विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्सच्या पुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक गेम खेळणार आहोत. माझ्याकडे काही कार्ड्स आहेत. पहा, काही कार्डवरती मी माळा ड्रॉ केलेल्या आहेत, तर काही तसेच सुट्टे मणी आहेत. हे पहा, अशा प्रकारची कार्ड तुम्हाला देखील तयार करायची आहेत आणि ही जी काय आज मी गेम घेणार आहे ती गेम तुम्हाला देखील खेळायची आहे. तर आता ह्या ज्या माळा आहेत त्या किती मण्यांच्या आहेत ते आता आपण काउंट करूया. सगळ्यात पहिल्यांदा पहा, मी ही माळ घेते. आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. यामध्ये 10 मणी आहेत. आता या ठिकाणी दुसरी एक माळ घेऊ, पाहूया त्याच्यामध्ये किती बरं मणी ओवलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजेच काय, प्रत्येक आपण जी काही माळ बनवणार आहोत ती 10 मण्यांची माळ बनवणार आहोत. आता हे झाले 110. आता या ठिकाणी मी अजून माळ ऍड केली. आता हे झाले 2 10s. जर मी आणखीन माळ त्याच्यामध्ये ऍड केली तर आता झाले 3 10s. आणखीन ऍड केली तर आता झाले 4 10s. म्हणजेच काय, जेव्हा मी माळ घेईल तेव्हा त्याला म्हणायचं 10s. आणि आता तुम्ही म्हणाल की आता हे जे सुट्टे मण्यांचे कार्ड कशासाठी आहेत, तर आता बघा या कार्डवरती किती मणी आहेत. 1 2 3 and 4. जर मी दुसरं कार्ड घेतलं, यामध्ये किती आहेत, 2 मणी आहेत. आता म्हणजेच काय, जेव्हा मी असे सुट्टे मणी घेईल, ह्या सुट्टे मणी जेव्हा मी घेईल तेव्हा त्यांना म्हणायचं युनिट्स. आता हे झाले 2 युनिट्स. आता जर मी हे कार्ड घेतलं तर हे झाले 4 युनिट्स. हे झालं 1 युनिट. याचा अर्थ काय, जेव्हा मी माळ घेईल तेव्हा त्याला म्हणायचं 10s. जेव्हा मी सुट्टे मणी घेईल तेव्हा त्याला म्हणायचं युनिट. समजलं सर्वांना? आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता बघा, या ठिकाणी मी काही माळांची कार्ड घेतलेली आहेत आणि जे काही सुट्टे मणी आहेत त्यांचे देखील कार्ड घेतलेले आहेत. जर हे मोजले तर 2 10s आहेत आणि 2 युनिट्स आहेत. मग तयार होणारा नंबर किती झाला, 22. आलं लक्षात सर्वांच्या? आपण हे जर उदाहरण पाहिलं तर पहा, या ठिकाणी 110 आहे आणि युनिट्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 and 8. 110 and 8 units means 18. आता या ठिकाणी पहा, हे जे कार्ड्स आहेत त्या कार्ड्स मध्ये सर्व काय आहेत, 10sच आहेत. या ठिकाणी युनिट्सचं कार्ड मी ठेवलेलं आहे का, नाही. तर आता आपण काय करूया, किती 10s आहेत ते काउंट करूया. 1 2 3 and 4. हे झाले 4 10s. आणि युनिट्स आहेत का, युनिट्स नाहीयेत, म्हणजे 0. 4 10s means 40. आपण आणखी काही उदाहरणे पाहूया. या ठिकाणी किती 10s आहेत, 2 10s आहेत. आणि आपण जर युनिट्स मोजले तर किती आहेत ते पाहूया. 1 2 3 4 and 5. म्हणजेच 2 10s and 5 units means 25. आपण आणखीन उदाहरणे पाहूया. या ठिकाणी पहा, किती 10s आहेत. 1 2 3 4 and 5. 5 10s आणि युनिट्स किती आहेत, 1 2 and 3. 5 10s 3 युनिट्स means 53. आता आपण काय करूया, हे युनिट्स बाजूला ठेवूया. या ठिकाणी दुसरे युनिट्स घेऊया. आता मी या ठिकाणी 1 युनिट ठेवलेला आहे, म्हणजे मग किती झाले, 5 10s 1 युनिट means 51. आता आणखीन काय करूया, आपण या ठिकाणी बदल करूया. हे कार्ड मी बाजूला काढलं आणि या ठिकाणी दुसरं कार्ड ठेवलं. आता किती
किती झाले? 5 tens and 2 units. त्यानंतर आता पहा, मी हे जे कार्ड आहे ते मी बाजूला घेते. आता आपल्याला कोणता नंबर मिळेल बघा बरं. टेन्स किती झाले? 1 2 3 and 4. 4 tens 2 units means 42. आता पुन्हा मी आणखीन एक कार्ड बाजूला काढून घेतलं. आता आपल्याला कोणता नंबर मिळेल बरं? 1 2 3. 3 tens and 2 units means 3 tens 2 units means 32. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गेम खेळायची आहे. तुम्ही यामध्ये टेन्स वाढवू शकता, कधी टेन्स कमी करू शकता, कधी युनिट्स त्यामध्ये दुसरे कार्ड्स ठेवायचे आहेत. असं करून तुम्ही अशा प्रकारचे अनेक नंबर्स तयार करू शकता, अनेक नंबर्स लिहू शकता. करणार ना सर्वजण? छान, सर्वजण करणार आहेत याची मला खात्री आहे.